श्री स्वामी समर्थ. तर उद्या आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. पण सण हिवाळ्यात साजरा केला जात असल्याने सकाळी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घातले जाते. यामागचे कारण म्हणजे हिवाळ्यातील गुलाबी थंडी आपल्याला बाधू नये म्हणून उष्ण गुणधर्म असलेले तीळ पाण्यात टाकून त्याने स्नान केले जाते. स्नान झाल्यानंतर देवाची पूजा केली जाते. भोगीच्या भाजीचा व तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. हीच भाजी भाकरी या दिवशी घरातील सर्वजण खातात. भोगीच्या दिवशी सुगड पूजले जातात. तर सुगड पूजन कसे करायचे हे आपण बघणार आहोत. तर इथं सर्व भाज्या घेतलेल्या आहे. पहिल्यांदा इथे आता स्वस्तिक काढून घेतले, त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेतलं व दिवा लावून दिव्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून दिवा ठेवून घेतला. सर्व आपले जे मातेचे जे खण आणलेले आहेत त्या खणांना काही ठिकाणी बोळकी म्हणतात, काही ठिकाणना खण म्हणतात, तर काही ठिकाणी याला सुगड देखील म्हणतात. तर पाटावर लाल कपडा अंथरून घेतलेला आहे, त्याच्यावर तांदळाची असे रास्ता ठेवून घेतलेले आहे. म्हणजे सुगड आपण खाली असंच अनवाणी ठेवू शकत नाही, तर खाली थोडं तांदळ ठेवायचे आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचे. त्यानंतर लाल धाग्या बांधलेला हे जे सुगड आहेत 5 हे आपण अगोदर स्वच्छ करू शकतो, किंवा जर स्वच्छ असेल तर नसेल तरी स्वच्छ केलं तरी काही हरकत नाही. सुगडांना आपण 5-5 असं 5-5 हळदीचे आणि कुंकवाचे बोटं असे लावून घ्यायचे आहे व सुगडांची अगोदर पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर सुगडं ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर म्हणजे तांदूळ आणि तीळ हे 2 पदार्थ आवर्जून घालायचे आहेत. तांदूळ आणि तीळ हे पदार्थ घातल्याशिवाय सुगडांमध्ये कुठलेही बाकीचे जे आपल्या भाज्या आहेत त्या घालू नये. इथे मी माझ्या घरातील जी कुंडी आहे तुळशीची, च्या शेजारी मी गव्हाचे हे टाकलेले होते, दाणे टाकलेले होते, त्याला हे तुरे आलेले आहेत गव्हाचे. ओंब्या ज्या म्हणतो ना आपण, त्या ओंब्या घरामध्येच आलेल्या आहे, घरच्याच घेतलेल्या आहे मी त्या. इथे गाजर, बोरे, सर्व वाटाणे आणि घेवड्याची शेंग वगैरे भरपूर भाज्या मिळतात, त्या बाजारामध्ये आपल्याला सगळ्या अवेलेबल होतात. त्या सर्व बाजारातून मी आणल्या व इथे सुगडांमध्ये पूर्ण कट करून स्वच्छ करून भरून घेतलेल्या आहेत. तर ऊससुद्धा आपल्याला पाहिजे असतो याच्यामध्ये घालण्यासाठी, तर ऊसाचे पण मी बारीक बारीक असे तुकडे करून ते घालून घेतलेले आहेत. व आपल्याला सुगडांमध्ये तिळगुळसुद्धा व्हायचे आहे. तर इथे मी माझ्या नावचे जे सुगड आहेत, खण आहेत, ते झाले आहेत भरून माझे. इथे मी आपल्या घरातील जी तुळस असते ना, त्या तुळशीच्या नावाचे देखील आपल्याला खण भरायचे असतात. म्हणजे मी आता खण न घेता, खण होते माझ्याकडे पण छोटे होते, तर मी इथे तुळशीच्या नावाने खाली सर्व जो वौसा आहे, वौसाचे जे पदार्थ आहे ते सर्व मी तुळशीच्या नावाने ठेवून घेतलेले आहे. व जे खण होते त्याला आता हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. तर अशी ही सुगड पूजन